खोपोलीमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। खोपोलीतल्या मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी भरत भगत याला पोलिसांनी खालापूर परिसरातून अटक केलेली आहे। राजकीय वैमनस्यातून 16 डिसेंबर रोजी काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप असलेल्या भगतला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। मात्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे अद्याप फरार आहेत। पोलीस त्यांचा सध्या शोध घेत आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी संतोष दळवी आपल्या सोबत आहेत। संतोष, खोपोलीतल्या मंगेश काळोखेंच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी भरत भगत याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येते। काय अधिकचे अपडेट्स आहेत? अमित, राष्ट्रवादीचे प्रवक्ते भरत भगत यांना आज खोपोली पोलिसांनी अटक केली आहे। मंगेश काळोखे यांची खोपोलीत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। मारेकऱ्यांनी किती क्रूरपणे सपासप वार केले होते हे आपण सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहिलेच आहे। किंवा जिल्हा परिषद आता निवडणूक तोंडावर आल्याने भरत भगत यांनाही आज अटक झाल्याने मोठी खळबळ उडालेली आहे। मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर पुतण्या राज काळोखे याने FIR मध्ये राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांची हत्येच्या कटात सहभाग असल्याची तक्रार केली होती आणि या हत्येनंतर खोपोलीत मोठा जनक्षोभही उसळला होता। त्यानंतर आरोपींना तत्काळ अटक करा आणि फाशी द्या अशी सातत्याने कुटुंबियांनी आणि आंदोलकांकडून मागणी लावून धरण्यात आली होती। आता आज भरत भगत यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या झडपी निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। कारण भरत भगत हे रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक समजले जातात आणि ऐन झडपी निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक झाल्याने राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। अमित, बरं, आणि नवे कुठले खुलासे होतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।